सोडलं तरी म्हणलं सोडू नका की दुसरी सवय लागते तुम्हाला. म्हणजे जरा कामात असल्याच्या नंतर माणूस टाइम वर घरी येते सोडू नका म्हणलं तरी सोडलं त्यांनी. नंतर त्याला विचारायचं लागले, पहिलं दलाली करत नव्हते, प्लॉटची दलाली पहिलं करत नव्हते. कमिशन बेसवर ताई कोणी पण काम करतं, एकटं महादेव नाही, जगातले कितीतरी लोक प्लॉटिंगचं हे असल्यावर सतीश करतच ना व्यवसाय, कोणी पण करेल. तर एवढा अत्याचार कसं काय झाला, एवढं अचानक लयच बेकार पद्धतीने मारलं. फोटो बघितले ना, मी फोटो पाहिला तो डायरेक्ट असा आहे. मला तर अजून दाखवले नाही सगळे फोटो, तुम्ही बघू बी नका. हा हे लयच बेकार पद्धत. आणि हे चोर मूल्य हे ऍडिशनल मॅडम हे सानप आहे, ते गळा बघ बरोबर किती डेंजर आहे. डायरेक्ट माणूस जगणार कस. एवढा अत्याचार काम म्हणजे काही राजकारणी होते का? नाही राजकारणाचं नाही, मारलं तर का मारलं मग? कारणच पण का. सारखं आम्ही पोलीसच्या चक्रा घालतच राहिल्यात. सगळे शांत बसले, मी स्वतः पोलीस कडे गेले, पीआय कडे इथे सारखे. मी असं म्हणजे असं बंद पडून दिलं ना, मी सारखी जायची. मी ते कॉम्प्युटर ऑनलाईन FIR बघत होतो परळी पोलीस स्टेशनचे. ऑनलाईन FIR मध्ये मला लक्षात आलंय, मला काय कोणी सांगितलं नव्हतं प्रकरण, काय नाही काय नाही. त्या दिवशी म्हणले जेव्हा दस साहेबांनी मांडलं तेव्हा मला आत्मविश्वास झाला, आत्मविश्वासच जागा झाला तेव्हा. सभागृह जितेंद्र आव्हाड साहेबांनी बी मांडलं होतं, जितेंद्र त्यांनी बी म्हणजे बापू आंधळे यांचं पण मांडलं होतं, दोन्ही पण मांडलं होतं. मग त्याच्यात पण थोडस वाटलं काहीतरी काढतील, मग काही तर सगळी दाबादाबी केली त्याच्यामुळे काही निघणार. मग तर जेव्हा तुम्ही काढले तेव्हा खूपच आत्मविश्वास वाढला माझा. मला आता न्याय म्हणजे पाहिजे का, तर केले का हे काहीच केलं नाही ना. पुढे हे लेकरं बाहेर गेले तर घरी येऊच तर माझ्या जीवात काय राहणार? माझा नवरा असा हसत गेलेला, माझा नवरा मारलाय असंच वाटणार ना माझ्या मनाला. घरून गेले ते 6:30 वाजता. त्या 2 लेकरांची मम्मी बाबाची टेस्ट होती कोतार शाळेत. कोतार शाळेत ते 2 होते आणि त्यांची मम्मी बाबाची टेस्ट होती. त्यांना सोडून गेले तरी पण मला स्वयंपाक करायला सांगितलं होता. म्हणजे शनिवारी सोडून जातो, बघू तर गेले. बाहेर येऊस तर रोडला गेले. मग माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नसेल, मग फोन केला. रोजची सवय होती ना, येतात म्हणून माहितीच होतं. शुक्रवारी संध्याकाळी 1 वाजता आलेली होती. मग कशाला कधी बी 12, 1, 11 असाच टाइम असायचा यायचा. म्हणजे मी झोपीच्याच ह्याच्यात असायची. 9:30ला लेकरं झोपी घालायची, त्या झोपीच्याच ह्याच्यात असायची मी दररोज. मग ते जेवण करून जात होते अगोदर. मग त्या दिवशी जेवण पण केलं नव्हतं. 8 वाजता लेकरं घेऊन यायचे, जेवण करून नीती नेम त्यांचा बाहेर जायचा टाइम होता. मग त्या दिवशी मला वाटलं तुळजापूरला जायचं म्हणले होते. मला मित्रांसोबत एखाद्या वेळेस गेले असते तुळजापूरला, त्याच ह्याच्यात मी राहिले. मला सकाळवर कळेपर्यंत मला म्हणलं ना घरी म्हणजे आणूच तर बॉडी मला कुणी सांगितलं नाही, तुळजापूर कुणीच आणायला म्हणजे एवढं बोलले मला. एवढंच की आता एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करून. नाही आता ताई त्याच्यात आरोपी 100% निष्पन्न होते. पोलीस लोक सोडणार. मला निष्पन्न करायचं मंगळवारी माझं तर ठामच उपोषणाचं. नंतर मी उठणार नाही, जोपर्यंत आरोपी देत नाही तोपर्यंत उठणार नाही. मग माझा जीव गेला तरी मला हरकत नाही. आरोपी सापडतील आता. ते आता जुने LCB मला वाटतं साबळे का कोण दिला, चांगला अधिकारी दिला त्यांनी. आणि त्याच्यानंतर LCBची टीम पण त्यांच्या जोडीला SP दिली. नवीन आलेले SP जरा बरं आहे, परंतु त्यांनी DYSP ते हे दिलताना मी स्वतः त्यांना दुसऱ्या दिवशी फोनवर बोल की तुम्ही अतिशय लूज अधिकारी दिला. काय नाव येतं दुसरं, चोरमले. ते मेल मी म्हणलं हे चोरमले काही कामाचं दिसत नाही, कारण तो माझ्याकडे एकदा आलता. आम्हाला पोलीस म्हणले, आम्हाला फोन आले म्हणजे बंगल्यावर त्यांच्या देखत त्या चोरमुली सरांना देखत नाही. चोरमुली सरांना अजून पण विचारा, ते डायरेक्ट पोलीस म्हणलेले कोण आले म्हणले, म्हणून आम्ही तपास थांबवला. हो नाही, ते तपासाला पहिले जे होते ना सानप याच्यामध्ये
जवळपास 90% त्या आरोपीपर्यंत पोहोचले. त्यांना मला वाटतं थांबायचं सांगण्यात आलं आणि तुला नोकरी करायची का अमुक प्रमुख. तर म्हणलं माझी मी बदली करून जातो. त्यांनी बदली करून घेतली निघून. पण मी म्हणतो शानप आहे ना का, त्याच्या जागेवर आलेल्या माणसांनी तर बघायला पाहिजे ही पद्धत काय आहे. सगळ्या जागा केल्या नाही, एवढं मोठं. नाही नाही, बी फायनल का काय करायचं चाललं होतं. महादेव मुंडे बी फायनल क्लोज, आरोपी सापडत नाही अशा अवस्थेत. ठेवलेली फाईल आम्ही गेलो की फक्त म्हणायचे ठीक आहे तुमच्याच प्रोसिजर मध्ये तुमच्याच प्रोसिजर. आता हे त्याच्यामध्ये कायदाच बदलला आहे. पहिल्याच अधिकाऱ्यांनी सूट दिली 100दा. मी त्याला फोन लावला होता. म्हणलं तुम्ही त्याचं लोकेशन घेता ते भरशिटीत मेलं म्हणलं ह्याचं कसं काय कळत नाही. हे इकडं तिकडं नाही हे मला वाटतं इथंच मारला गेला, कोर्टाच्या समोर मारला आणि आणून तहसीलच्या पुढे टाकलं. जागेवरच मारलं. गाडीला रक्त लागलेले. हा, गाडीला गाडी सगळं काय नाही ते पण स्वतःच आहे. पुन्हा आणि पुन्हा माझ्या भावाला म्हणते तर गाडी घेऊन जा. ते मला गाडी कसं घेऊन जाऊ, गाडी अजून पोलीस स्टेशनलाच आहे त्यांची, आम्ही आणली नाही. आमचा आरोप गाडी त्यांनी रात्री 9 वाजता बॉडीगार्ड ती सकाळी 7 वाजता त्यांना सापडते बॉडी. रात्री मोटरसायकल नेली 9 वाजता आणि बॉडीगार्डली सकाळी 7 वाजता त्यांनाच कसं काय गाडी. पोलीस साईडलाच सगळं. आणि पुन्हा सगळे कागद असून आमच्या गावच्या सरपंचाला फोन जात नाही, कुणाला जात नाही, डायरेक्ट सतीशला फोन जाते सकाळी सकाळी. सतीश हा, मग सतीशचा मी नाही म्हणून मारलं का काय म्हणून मारलं, मग हे तरी आम्हाला सांगावं ना. नेमकं काम- सतीशचे तर कोणाचं काय दुश्मनी नाही. नाही नाही. सतीश पोलीस स्टेशनला कधीच जात नाही. सतीशची कोणाची दुश्मनी नाही, महादेवरावची दुश्मनी नाही. डायरेक्ट पोलीस आणि स्टेशनला मला फोन वाटतं झाला. प्लॉटिंगच्या धांद्याबिंद्यात त्याला यश आलं असेल बिचाऱ्याला. त्याच्या 2 रुपये मिळाले असेल म्हणून तो करत असेल. तेच plot हे कसं काय रात्रीचा उशिरा तेच यायचा हे plotting करा. आता ज्यांनी घेतली मग तेच आरोपी असेल ना. हा शेतात होऊन जाईल ना. मागितली होती. हा. कमीनं मागितली, त्याच्यानंतर पाहुण्यानं घेतली आणि पाहुण्याचं झाले हिसाब पावती हिसाब देऊन करून आले. आणतात मला आम्ही म्हणले बीडला. 50 लाख द्यायचे ठरलं होतं आणि थोडी हिसाब पावती. तर मला थोडं काम असल्यामुळे मला फोन आला, मी कोर्टात होतो. हा मी म्हणून 2-3 वाजता जाऊ. नाही मग त्याला 10,000 देतो म्हणजे 10 लाख. 10 लाख. हा. 10 लाख ते आम्ही शिवसाट्यानं 2 दलाल घेऊन गेले. 10 लाख देऊन चिठ्ठी घेऊन आले. हा. मला म्हणजे 1 तारखेपर्यंत अजून त्याला 50 लाख द्यायचे, 60 लाख द्यायचे, तर पुन्हा ते 1 महिन्यात रजिस्ट्री करायची. मग ते प्लॉट हे आधी मागितले, नंतर पाहुण्याने घेतले, नंतर हेच प्लॉट घेते 2-4 महिन्याला. मग तेच रिझनच ते असं. समोर येणार साहेब हे 100 या सबूतच त्यांनी सगळे सबूतच हे केले. समोर कोणी येणार स्पॉट असल्यामुळे सबूत. समोर येणार. आणि ह्या 2 गटात 8 दिवसाखाली असल्या हाणामाऱ्या जनते करायच्या. चौकाने यांनी माणसं मारली होती हो 8 दिवसाखाली आपलं या प्रकरणात. 8 दिवसाला. हा. नाही, 4 दिवस आम्ही तिरुपती जातो, रस्ते- वाल्मिकसाठीचे. माझ्यासोबत होता ते. दोघांच्या तिरुपतीला शुक्रवारी केले झाले ते. गुरुवारी संध्याकाळी आले. मार्केटची बॉडी सगळी आम्ही 17-18 तारखेला तिरुपतीला गेलो. हो वाल्मिकी आम्ही सगळी बॉडी घेतली मार्केटची. हा तर येतानाच ते कुठलं तरी एक मारुती मंदिर तिथं फोन आला ह्याला की हानमार झाली, हे झाली. ते म्हणा जाय तुम्ही मायघाल तिथं पोलीस स्टेशनला जायचे आमच्या इथल्या राजाला जायचे, राजा समजात जाय तिथं मायघाल पोलीस स्टेशनला फोन कर, हे कर, तिथं मी सांगतो केस करायला. तिथं माझ्या समोर जातं 3 दिवस म्हणजे ते 17लाच झालं भांडण यायची. 18ला आम्ही आलो इथं. 19ला 20ला रात्री झाला हे कार्यक्रम. 21ला रात्री झाला. 21ला रात्री. हा. 19ला आम्ही सकाळी 19ला आलो. 19ला घरी म्हणजे 20ला घरी आले. 20ला भेटायला आले होते इथं घरी मी इथं प्रसाद आलो. बालाजीचा. मी इथं आलो, प्रसाद दिला. मुलगी कुठतरी वर पाणी नाही देवाला महादेवाला पाणी गेलती. बघायला गेलते. इथं बसली होती लिकापडीत. म्हणलं हे फळणीची जोड 20,000 आले ते घ्या आणि हे प्रसाद म्हणलं कुठे गेली तर बाहेर गेली. एवढं बोलून गेलो. ते 20 तारीख हो दादा होते. 20 तारखेची सुद्धा कलम मी जे दिले 20,000 ते जमा आहे. 20 तारखेला 4 वाजता जे दुसऱ्यानं काही दिले ते जमा आहे. म्हणजे 20 तारखेपर्यंत कम्प्लीट फक्त 21च लिहायचं राहिलं. ज्या दिवशी झालं त्या दिवशी झालं. ते नाही फक्त ज्या दिवशीचं झालंय त्या दिवशीच. चहा देखील प्यायला लुटत होतो माणूस. चहा आता डायरेक्ट दाखवायचे असले तर
2010 पासून जसं माझं लग्न झालं सवय असेल. तसं 5 रुपये पण लिहून ठेवायचे. नोटा कशा आहेत? माळू आणलेलं ते नोटा बिस्किट पुडा आणलेला लेकरांना ते पण लिहून ठेवायचा. जसे मारवाडी खातं 1 रुपयाचं इकडे तिकडे नाही, पेट्रोल 30 रुपयाचं 50 रुपयाचं, काही भाजीपाला काही बी पुन्हा बाहेरचे व्यसन नव्हते, फक्त तंबाखू खायची, बाकी बाहेरचे व्यसन पानपट्टीवर नव्हतं. तंबाखू खाऊन तोंडात तंबाखू तशी तंबाखू तोंडातच होती ते तंबाखू सुद्धा माणूस तंबाखू खाऊन किती वेळ लागत आहे मला तर वाटतं ज्या पद्धतीने ते फोटो बिटो दिसत आहेत ना, समोरून वार नाही केला, हे मागून येऊन पकडून पहिला हे कार्यक्रम केला त्यांनी. नाहीतर महादेव आणि 1 2 3 लोक नसावेत, जास्त लोक असावेत, 5-6 जण. कारण त्यांची एकूण तब्येत पाहता 2-3 जणांना काय सांगता येते. आता संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसते तर ते तरी काय सांगावं आपण. पहिले तर सगळे पोलीस आपल्या परळीचे प्रशासन पोलीस प्रशासनावर आहे. म्हणजे सगळं प्रकरण दाबलंय. इंटरनॅशनल पोलीस हेच करावं, CDR करावायचा. आपण एलसीबी ला कोणावर करा म्हणून हा. 1 तारखेला LCB दिलेलं ला, आहे. आता एनसीबी कडेच दिलं, मीच पत्र दिलंय ना. आधी आमच्या हायकोर्टात ठाकूर केस साहेब चालू होते आहे. का? हा ठाकूर साहेबांना. ठाकूर साहेबाला आपण स्वतः एलसीबी ला कोणावर करा म्हणून दिले. तरी त्यांनी पुढे दिलं किंवा नाही. काय केस तुला भेटलो मी जाऊन. परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर फाईलच काढली नाही. नारळ किती चक्र मारले त्याची गणत नाही. आज किती 22 तारीख आहे ना? आज 22 22/2/2025. एवढं सापळ्यातलं जर ते आरोपी काढते त्यांनी एवढी बॉडी करून एवढी त्यांना सबूत सापडून त्यांनी बॉडी आरोपी काढले नाहीत म्हणजे एलसीबी ला कोणावर करा म्हणून तरी दिलं नाही काही. पंधरा महिने झाले. काय अशोक पिता दत्तात्रय मुंडे फिर्यादी म्हणजे भावाच्या आहे. फक्त आवक लिपिक केलं, पुढं काहीच नाही. काहीच नाही. ते आपण परळी बनतील ते निवेदन देतील. परळी बंद केली, सगळं केलं. व्यापारी आपल्याला इथं झालेच, मर्डर झाला, तो परळी व्यापारात बंद करा, वागणारा होता. प्रकरण झाकून टाका. व्यापारात परळीत तेवढंच काम. मर्डर झाला, परळी बंद करा आणि प्रकरण झाकून टाका, असं झाले. नुसतं बंद करायचं. हो साहेब लय लोकांनी दिले. परळी बंद लई लोक होते. आपल्या गावातील 2 गावचे आहेत ना, भोपळा प्लस कनेरवाडी. सगळे व्यापाऱ्यांनी ते मंजुरी देऊन परळी बंद केली ना. काहीतरी 2-2.5 लाख रुपयाची रक्कम बी बरोबर सोबत होती. लाख रुपयाचं नक्की झालं. एकाचा फोन 2.5 लाख मला कोणतं. दोन अडीच काय असतील आणि कंपल्सरी 1,00,000-2 लाख तर कवा केव्हा बी फोन केला मी असायचं. फलाण्याला द्यायचे लाख रुपये आहेत का, लगेच आलोच म्हणायचं, लगेच त्या ब्लॉक पैसे द्यायचे. कारण आमचं थोडं राजकीय असल्यामुळे चावडटुटी असल्यामुळे तिथं थांबतच नसत. तुम्हाला असा बांधलेला असा फक्त डोळे उघडे. काहीच वय नाही. ते काय फोटोच घरून आले, हो पंचा सतत वापरा. आणि सुद्धा घरचं पाणी कुठं त्या हातावर दिवशी नाही, रुमाल कुठं पण हातावर- सापडला नाही त्या ठिकाणी. त्या दिवशी पण रुमाल सोबत होता, मग तो रुमाल त्यांचा सापडला नाही. मग तिथं मारले का काही का उचलून नेऊन मारलं, अपहरण करून मारलं हे पण माहिती नाही ना. गाडी नेऊन पुन्हा जर बॉडी आणून टाकली असती ते तर काय माहिती आहे यांनी काय केलं आणि काय ठेवलं ते. काय वय 38 वर्ष वय. वय किती लहान आहेत, तरुण आहे ना तो एकदम. आता करणार आहे ना असं करून ना, एवढं लेकरायचा बाप मारून ये. त्याच्या पाठीमागं बघावं ना, बघताना बघावं ना त्या जे कोण दरिंदे आहेत त्यांनी बघावं ना पाठीमागं की त्याच्या माग कोण कोण आहे कोण नाही. मायबापायला लेकी सारखं सांभाळत होते. सर्दी झालं म्हणलं तर भोपल्याला जाऊन मायबापायला आणत होते. 8-10 दिवस म्हणले
मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे, मला कशाला देव कमी पडू देईन म्हणलं. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं, मला वाटतं माझा आशीर्वाद कसा पोहोचला नसेल, माझ्या पत्राखाली कसा लपला नसेल. लेकरं बी रोज विचारतात काही गुन्हेगार होता मम्मी तर मला पप्पाने काय केलं असं, प्राणवळा तिथं होतं, पण काय केलं असं पप्पाचं असं. एनसीबी नाही कुठे दाखल एनसीबी आयुष्यात आयुष्यात नाही वडिलांचं कसं एनसीबी गुन्हा दाखल नाही कधीच. एनसीबी नाही. असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना, ह्यांनी फक्त मतदानाला जायचं, कसलंच नाही, कुणात फिरायचं नाही ना, कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना, काहीच नाही. माझ्या शेजाऱ्याला बोलायचं देखील नाही, आम्ही पुण्यात आंदोलन आता एवढ्या गल्लीत आम्ही ना एकट्या बी बाईला त्यांची ओळख नाही, एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिला, एका बी बाईची ओळख नाही त्यांची. माणसाला नाही ना, काहीच नाही. आपापलं काम 25 करा. वर्ष हमारी केली आम्ही, तर बंधारे खडे काही खाल्ले, एकदा खडे खांदायनी ना तर एवढा थोडा असते माझ्या माग. 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर ते कुठं ते करते. कारखान्यात काम करायला कंपनी गेलं पुण्यामध्ये पुण्यात लग्नाच्या अगोदर. समजा लेकरांनी खाऊन पिऊन ते बघायला जायचं, माझ्या लेकरांना झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकटाला पैसे दिले, म्हणायचे लेकर होते सर. त्याला कमी तर 10 रुपये कमी तर रुपये खर्च वाटत नव्हता. पण कुणाला परत बी बोलत म्हणजे घरात बी स्वयंपाक केला नाही, असं एक जर पोळी उरली तर म्हणायची ही का उरली? बोलत नव्हता. लागतंय तेवढंच करायचं, लागतंय तेवढंच खायचं, उपाशी बी राहायचं नाही, काहीच नाही, जास्त वाटोळं बी करायचं नाही. आणि काही पदार्थ खायचे असेल तर पावभाजी असो, पुरी भाजी असो, घरीच बनवायची, हॉटेलमध्ये कधी जायचं. काही बी घरीच बनवून घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात खायचं, आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला, ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझ्या आमच्या आहे, आम्हाला कशाला बोलू येते म्हणायचं, आम्हाला पुरी भाजी लाखाली कळत नव्हती. मग आम्ही म्हणलो की आम्ही तर करून देतो. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्यात बनव, इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणता, तनव्याची घरीच भाजी आणता. कुणी लेकराचा लाळ करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू नको, ते माणसाला जर डॉक्टर त्याला बीपी आली तुम्हाला पण उचलून घेईल. हो हो आमच्या उचलणार आम्हाला गेला. हो हो परत कधीच बोलत होतं. नाही उठ बस बी मारवाड्यातच होते जाऊन. 2001 ला कोट्याचे चेक म्हणून 850 रुपये ड्युटीला सुनीलकर सुनील कुटीच्या हा कोटे 11 वाजत होते एका दिवशी. गुजरातच्या सायकलवर जायचे, आमचं लग्न झाल्यावर म्हणजे आता कनेरवाडीतून म्हणजे सायकलवर जावाई, पोटात राहिल्यावर गाडी घेतली होती. तोपर्यंत पायांना येणं जाणं, म्हणजे हे झाला त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली. पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही, नसली सायकल तर पाठीपर्यंत पायाने यायचं आणि एकटीला जायचं. स्वतः पहिले सायकलवर येत होते, लग्न जमलं तसं म्हणले कनेरवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ, मी तिथला जावाई म्हणजे नाही मी जाणार नाही सायकलवर, पुन्हा पायानं चालू केलं. त्यांचं गाव भोपला वॉकला. सासरवाडी कनेरवाडी. त्या गावातून कसं सायकलवर जाऊ. 11 वाजत किती वाजत तेव्हा काही झालं नाही, तसले जंगलातून पायानं आले काय झाले, एवढं परळीत असं भीतीच आम्हाला वाटत नव्हती की परळीत असं होईल. सावधगिरीनं मोटरसायकलवर सचिनला सुद्धा कधी बसून नेलं नाही नाही. नेलं. काही दोघांचं काम असलं तुझी गाडी घे मला तिकडे जायचे, फक्त त्याच्या गाडीवर मी त्यांचा बाप याच्याशी तिसरा माणूस कधीच पुन्हा मानाव दिसला नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.